बघा इथं दिलेलं आहे आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 15 डिग्री युझिंग कंपाऊंड अँगल्स. तर कंपाऊंड म्हणजे काय की दोन याचे ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून. ठीक आहे. मग आता कधी कधी इथं असा पण प्रश्न होतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन नाही का, विदाऊट युझिंग कॅल्क्युलेटर फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 15 डिग्री. ठीक आहे, असा पण प्रश्न येईल. तर मग त्याचं पण आन्सर हेच राहणार आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला इथं काय सांगितलं आहे, साइन ऑफ 15 डिग्री. ठीक आहे. मग बघा साइन ऑफ 15 डिग्री दिली. आता आपल्याकडे काय आहे की 0, 30, बघा 0 आहे, 30 आहे, 45 आहे, 60 आणि 90. जनरली ह्याच स्टँडर्ड अँगलचे आपल्याला काय व्हॅल्यू पार्ट राहतात. ठीक आहे. मग आता बघा इथं साइन तर 15 डिग्री दिलेलं आहे. ठीक आहे. मग 15 दिले तर काय करू शकतो आपण, आता हा जो 15 आहे याला असं लिहू शकतो. मग बघा 45 मायनस 30 घेऊ शकतो किंवा 60 मायनस 45 पण घेऊ शकतो. ठीक आहे. मग याच्यामधून कोणतं पण घ्या, तुम्हाला जे आवडेल ते. मग आपण सपोज 45 मायनस 30 डिग्री घेऊ. ठीक आहे. मग बघा याला आपण असं लिहू शकतो का, साइन ऑफ 45 मायनस 30 डिग्री लिहू शकतो का, कारण की यांची सबस्ट्रॅक्शन 15 येते. ठीक आहे. मग आता बघा आपल्याकडं फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला काय आहे की साइन ए मायनस बी. मग तो फॉर्म्युला काय आहे, साइन ए मायनस बी इक्वल्स टू साइन ए कॉस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. मग या फॉर्म्युलेसोबत जर कम्पेअर केलं ही साईड, आपल्याला काय आहे की ए इक्वल्स टू किती आहे, 45 डिग्री. बघा ए इक्वल्स टू 45 डिग्री आणि बी इक्वल्स टू काय आहे, 30 डिग्री. ठीक आहे. मग याच्यानुसार इथं लिहा साइन ऑफ 45 मायनस 30 इक्वल्स टू साइन ए काय इथं 45 म्हणजे साइन 45, साइन 45. ठीक आहे. त्याच्यानंतर ना कॉस बी, कॉस काय इथं, बी काय इथं 30 डिग्री. ठीक आहे. मायनस कॉस ए म्हणजेच कॉस ऑफ 45. ठीक आहे. त्याच्यानंतर ना इंटू साइन ऑफ बी काय इथं 30. ठीक आहे. मग बघा इथं काय येणार, साइन 45 साइन 45 काय राहतं, साइन 45 राहतं 1/√2. बघा इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकू आपण, 1/√2. ठीक आहे. इंटू कॉस 30 काय राहतं √3/2. ठीक आहे. हा ब्रॅकेट कम्प्लीट मायनस. नेक्स्ट आता कॉस 45. मग बघा आता कॉस 45 काय राहतं 1/√2 इंटू साइन 30 काय राहतं 1/2च राहतं. ठीक आहे. मग बघा इथं आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन नाही करायचं, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन होणार, कारण की इथं मध्ये मल्टिप्लिकेशन. ठीक आहे. म्हणजे इथं येणार आहे √3 अपॉन बघा 2 इंटू 2 अंडर रूट. ठीक आहे. मग 2 इंटू √2 हा ब्रॅकेट कम्प्लीट मायनस इथे येणार आता 1 इंटू 1 1 अपॉन 2 इंटू √2. ठीक आहे. मग आता बघा इथं डिनॉमिनेटर सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे तर न्युमरेटरला सबस्ट्रॅक्शन होणार. ठीक आहे. √3 मायनस 1 अपॉन 2 √2. ठीक आहे. मग याला आपलं फायनल आन्सर. मग बघा साइन ऑफ 45 मायनस 30 इक्वल्स टू दिस. आणि साइन ऑफ 45 मायनस 30 काय राहतं, साइन ऑफ 15 डिग्री. ठीक आहे. 15 डिग्री इक्वल्स टू √3 मायनस 1 अपॉन 2 √2. ठीक आहे. मग याला आपलं फायनल आन्सर, हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. ठीक आहे.
बघा हा प्रश्न पण 2 मार्काला आलेला आहे. ठीक आहे.